नाही, मी आज सकाळपासून सुरुवात केली तर पहिल्यांदा ऐरोली घनसोलीचा आपण जो ब्रिज आहे घनसोली बाजूची मागच्या वेळेस मी ऐरोली साईडने बघितलं होतं, आज घनसोली साईडने मी बघितलं. जवळजवळ आता 89 पियर आपल्याला करायचे. 44 पियर आता पूर्ण झाले, 50% पियर कम्प्लीट झाले. राहिलेले ज्या पियर्स आहेत त्याचे फाउंडेशन लेवलपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पियर कॅपपर्यंत ते सगळे स्ट्रक्चर आपण जूनपर्यंत आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुढे दरम्यानच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पूर्ण कास्टिंग यार्डमध्ये सगळे स्पॅन कास्टिंगचं काम हे झालं पाहिजे अशा आपण तिथं सूचना दिल्यात आणि हा ब्रिज सुद्धा लवकरात लवकर आपल्याला लोकांसाठी वाहतुकीसाठी खुला करायचा. त्याच्यानंतर आपण जे नाले सफाई पावसाळ्यापूर्वी आपण नाले सफाई करतो, स्वच्छ भारतचे आता कामं चालू आहेत, तेही मी पाहणी केली. विशेषतः जो कोपरीचा नाला आहे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बघितलं आणि एक तळवली गावामध्ये जे ट्रॅफिक जाम होते तोही मी आज जागा बघून आलो, तिथे काही अडचण आहे तेही बघितलं. आणि कोपरीच्या नाल्यामध्ये सुद्धा दोन्ही बाजूने, एका बाजूने आपण रिटेनिंग वॉल आहे, एका बाजूने नाही आहे, माती तिकडून परत असते, ट्रकची पार्किंग होते, तर तो सगळा गाळ काढल्यानंतर सुद्धा रिटेनिंग वॉल तिथे करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यानंतर पुढे मी गार्डनला गेलो होतो कोपरीमध्ये, तिथेही तो आपण जे काही खेळणी तयार केलेली आहे, एक आपण कासव मोठा कॉन्क्रीटचा कासव केला आहे, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तो पडायला झालेला आहे आणि त्याच्या मेंटेनन्स बाबतीचे सगळ्या मी सूचना तिथे दिल्या. आणि आता मी इथं ऑरेंजा कॉर्नरच्या इथे ज्यावेळेस उभा आहे तर हाही मोठा नाला आहे, 15-1 फूट आता जवळजवळ सिल्ट त्याच्यात झालंय आणि याच्यामधलं सिल्ट पूर्ण काढून घेऊन जसं आपण बाजाराच्या बाजूने ट्रक टर्मिनलच्या बाजूने जसे आपल्याला पार्किंगला एक आपण भिंत बांधलेली आहे STPच्या बाजूने, तशीच एक भिंत रिटेनिंग वॉल ऑरेंजा कॉर्नर पासून ते पूर्ण आपल्या ह्याच्यापर्यंत पुढे कुठलं हायवे पर्यंत पाम बीचच्या पर्यंत तोही सूचना दिल्यात आणि पूर्ण गाळ काढण्याला STPचं पाण्याचे सुद्धा पाईपलाईन जे आहेत त्या सुद्धा लिकेजेस आहेत त्याही पूर्ण करायला तिथे सांगितलेलं आहे. मला वाटतं की ही जी कामं आहेत ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील अशी सर्व यंत्रणा तर आहे, पण आता त्यांना त्यांच्या मागे राहून ते पावसाळ्यापूर्वी ही सगळे नाले जे आहेत, खरं नाले आतापर्यंत साफसफाई होत असताना आपण फक्त गवत काढणे, अडथळे काढणे एवढंच काम झालं. पहिल्यांदा मला वाटतं की हे सगळे गाळ काढण्यासाठी सुद्धा आपण आता सुरुवात झाली. निश्चितपणे त्याचा फरक नागरिकांना दिसेल आणि पावसाळ्यामध्ये होणारा जो त्रास आहे आणि एरवी सुद्धा त्याचं जे पाणी येतं, भरतीचं पाणी येतं, त्याच्यावरही काय उपाययोजना करता येईल त्याच्याही मी आता सूचना दिल्या. निश्चितपणे याच्यामुळे सुधारणा होती असं मला आशा.